मित्रांनो, आपल्या या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण स्कॉलरशिप नवोदय या परीक्षेसाठी असणारा जो काही खूप महत्वाचा असा टॉपिक परिमिती व क्षेत्रफळ हे पाहणार आहोत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये आयताचे क्षेत्रफळ व परिमिती आणि चौरसाचे क्षेत्रफळ व परिमिती हे दोन गोष्टी आपण आज येथे शिकणार आहोत. तर आपण बघूया की आपल्याकडे आयताचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढण्यासाठी आपल्याला काय की आयत, तर आपल्याकडे एक अशा प्रकारचा आयत असतो आणि त्याची जर आपण पाहिलं तर ही त्याची झाली लांबी आणि ही झाली रुंदी. आणि आयताच्या बाबतीमध्ये अजून एक गोष्ट काय आहे, तर आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या समान असतात, म्हणजेच ह्या दोन बाजू कशा झाल्या, समान झाल्या. मग इथे आपल्याला ज्याच्या समोरासमोरील बाजू काय असतात, समान असतात, तो आयत असतो. आणि त्याची परिमिती आणि क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला त्याचे दोन सूत्र लागतील. तर मग आपल्याला जर समजा इथे आयताची परिमिती काढायची, तर आयताचे परिमिती बरोबर, आता आपल्याला काय करायचे आहे त्याचे सूत्र. तर आयताची परिमिती काढण्यासाठी आपल्याकडे दोन कंसात लांबी अधिक रुंदी असं सूत्र आहे. म्हणजेच दोन, कारण दोन रुंदी दोन लांबी, तर या सूत्राचा वापर करून आपण याची परिमिती काढू शकतो. त्यानंतर आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढायचं. आयताचे क्षेत्रफळ बरोबर, मग इथे लांबी गुणिले रुंदी हे सूत्र आहे. तर या सूत्राला आपण एल गुणिले बी असेही घेऊ शकतो. इथे सुद्धा आपण दोन कंसात एल प्लस बी, एल अधिक बी असे आपण लिहू शकतो. तर एक आयत असा असतो आणि आयताची परिमिती आपल्याला या पद्धतीने काढायची असते आणि क्षेत्रफळ हे सूत्राचा वापर करून आपल्याला काढता येतो. मग यानंतर आपल्याला दुसरा जो काही आहे तो आपला आहे चौरस. तर आपल्याला चौरस पाहायचा आहे. मग चौरस बघत असताना जो काही चौरस असतो अशा टाईपचा की त्याचे चारही भुजा किंवा चारही बाजू कशा असतात, सारख्या असतात, त्याला म्हणायचं चौरस. ज्याचे चारही बाजू सारख्या असतात तो झाला चौरस. मग याची जर ही बाजू आहे तर सगळ्याच बाजू कशा असणार आहेत, आपल्याकडे सारख्या मापाच्या असतात. मग इथे चौरसाची परिमिती काढण्याचं सूत्र, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, कारण चार बाजू आहेत आणि सगळ्या बाजू कशा आहेत, सारख्या समान आहेत. आणि त्याचेच चौरसाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय राहतं, तर आपल्याला याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू असं सूत्र घेता येतं, किंवा मग आपल्याला असंही घेता येतं बाजूचा वर्ग, जे काय बाजू दिलेला असेल त्याचा वर्ग करायचा किंवा त्याच संख्येला गुणायचे, म्हणजेच आपल्याला काय येते, त्याचं क्षेत्रफळ निघतं. तर आज आपण ह्या दोन्हीवरील काही एक महत्वाचे काही प्रश्न बघू की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर यावरील आधारित आपण पहिला प्रश्न आता पाहूया. तर इथे आपण पहिला प्रश्न घेतलेला आहे की आयताची लांबी 7 सेमी व रुंदी 5 सेमी आहे, तर त्याची परिमिती किती, असा प्रश्न आपण इथे घेतलेला आहे. मग इथे आपल्याकडे लांबी एल बरोबर 7 आणि रुंदी बी बरोबर 5. मग आयताची परिमिती बरोबर सूत्र आहे आपलं दोन कंसात एल अधिक बी किंवा लांबी अधिक रुंदी. मग आपण दोन कंसात 7 अधिक 5 असं घेऊ. त्यानंतर 2 गुणिले 7 आणि 5 किती होतील, 12, आणि मग 12 दुने 24 सेमी असं आपल्याला उत्तर इथे मिळतं. एकदम सिंपल आहे, फक्त सूत्र थोडंसं लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपल्याकडे दुसरा प्रश्न आपण घेतलेला आहे की आयताची लांबी 12 व रुंदी 5 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ काढा. आता इथे आयताचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. मग इथे लांबी किती आहे, 12, एल बरोबर 12 आणि बी बरोबर इथे रुंदी 5 दिलेला आहे. मग सूत्र काय आहे, आयताचे क्षेत्रफळ
बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजे एल गुणिले बी. मग एल आपल्याकडे 12 आहे आणि बी आहे 5. मग 12 पंचे 60 सेमी असं उत्तर आपल्याला काढता येतं. साध्या पद्धतीने एकदम सूत्र थोडं लक्षात ठेवल्याच्या नंतर आपल्याला सहज जमेल. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू. तर तिसरा प्रश्न आहे आपला की चौरसाची बाजू 9 सेमी आहे तर त्याची परिमिती काढा. आता इथे आपल्याला मागील प्रश्नामध्ये आपण आयत पाहिला, इथे आपण चौरस पाहणार आहोत. मग इथे बाजू म्हणजेच आपल्याकडे बाजू किती आहे 9 सेमी दिलेली आहे. इथे परिमिती काढायची. मग चौरसाच्या परिमितीचं सूत्र घेऊ की चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. मग नंतर काय येईल 4 गुणिले बाजू 9 होईल आणि 9 चौक किती होईल आपलं 36 सेमी. आपलं ते उत्तर आलं. त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्न आहे की चौरसाची बाजू 8 सेमी आहे. इथे बाजू किती दिलेली आपल्याला 8 सेमी तर त्याचे क्षेत्रफळ काढायचे. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग असं सूत्र आहे. मग बाजू गुणिले बाजू म्हणजे 8 गुणिले 8. 8 8 किती झाले 64. म्हणजे आपलं एक 64 आणि वरील उत्तर आपल्याला 36. परिमिती काढायचं असेल तर 4 गुणिले बाजू आणि क्षेत्रफळ काढायचं असेल तर बाजू गुणिले बाजू हे सूत्र वापरून आपण ते प्रश्न सोडवू शकतो. यानंतर आपला पुढील प्रश्न. आपला प्रश्न क्रमांक 5 आहे की आयताचे क्षेत्रफळ 48 सेमी आहे, रुंदी 6 सेमी आहे तर त्याची लांबी आपल्याला इथे विचारलेली आहे. आता इथे आपण एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला मागील प्रश्नामध्ये लांबी आणि रुंदी दिलेली होती, त्यावेळेस आपण त्याची क्षेत्रफळ आणि परिमिती अशा दोन्ही गोष्टी आपल्याला काढता येतात. तर या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि लांबी आपल्याला शोधायची आहे. मग असं जरी असेल तरी सुद्धा आपल्याला तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी किंवा एल गुणिले बी किंवा लांबी गुणिले रुंदीच घेऊ, लांबी गुणिले रुंदी. मग आता आयताचे क्षेत्रफळ 48 आहे, 48 ठेवून देऊ. लांबी आपल्याला शोधायची म्हणून लांबीला लांबीच ठेवू गुणिले रुंदी किती आपल्याकडे 6. आता यानंतर काय करायचे की 48 आणि 6चा आपल्याला भागाकार इथे करायचा आहे. मग इथे लांबी बरोबर 48 छेदामध्ये 6 घ्या आणि 6 न 48 ला भाग द्या तर 6 8 48 होईल. म्हणजेच आपली लांबी किती भेटेल आपल्याला लांबी बरोबर 8. फक्त गुणाकाराच्या ऐवजी इथे भागाकार झालेला आहे. आता आपला प्रश्न क्रमांक 6 मध्ये आपल्याला आयताची परिमिती दिलेली 30, लांबी 8 दिली आणि इथे रुंदी दिली शोधायची आहे. मग त्याच प्रकारे आपल्याला हे काय करता येईल की इथे सर्वप्रथम आपण सूत्र लिहू. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात एल अधिक बी हे झालं आपलं सूत्र. मग इथे आयताची परिमिती आपल्याला 30 दिलेली आहे म्हणजे 30 बरोबर 2 कंसात लांबी 8 आहे अधिक बी आपल्याला शोधायचा आहे. मग इथे आपण काय करू शकतो तर इथे या दोन्ही इकडे आपण भाग देऊ शकतो किंवा इकडे गुणू शकतो. मग 30 बरोबर 2 ने 8 ला जर गुणलं तर 16 अधिक 2b असं भेटलं. आता या 16 आणि या 2 ची काय 30 ची वजाबाकी करायची म्हणजे 30 वजा हे अधिक आहेत अलीकडे आले म्हणजे 16 झाले वजा झाले आणि 2b ला b. आता या दोन्हीची वजाबाकी येईल आपली 14 म्हणजे 2b बरोबर 14. परत अलीकडे घेऊ आता. मग b बरोबर 14 छेदामध्ये 2 आणि 2 7 14 म्हणजे b बरोबर किती मिळालं आपल्याला 7. म्हणजेच आपली जी काही रुंदी आहे ती आपल्याला 7 मिळालेली आहे. सूत्रानुसार किमती ठेवल्याच्या नंतर गुणाकार आणि भागाकार याच क्रिया आपल्याला इथे करायच्या असतात. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू. आपला प्रश्न क्रमांक 7 आहे. चौरसाचे क्षेत्रफळ 49 सेमी आहे तर त्याची बाजू किती. आपल्याला इथे चौरसाचे क्षेत्रफळ विचारलेले आहे. मग इथे आपण काय करू की तेच सूत्र वापरायचं आहे आपल्याला. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय आपलं
बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग असं आपण दिलेलं आहे. मग आता इथे आपल्याकडे चौरसाचे क्षेत्रफळ 49 दिलेले आहे आणि इकडे आपण बाजूचा वर्ग घेतलेला आहे. मग आपल्याला फक्त बाजू बरोबर काय असं विचारलेलं आहे. तर या गणितामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे की दिलेली जी काही संख्या आहे ते कुठल्या तरी संख्येचा वर्ग आहे का किंवा त्या संख्येचं वर्गमूळ आपल्याला घ्यायचं असतं. मग 49 हे कितीचा वर्ग आहे? 7चा वर्ग आहे, म्हणून आपलं उत्तर किती आलं? 7. आता पुढील प्रश्न आहे आपला, ते सोपं आहे. जे काही दिलेलं असेल, 81 दिला असेल तर 9 घ्यायचं, 144 असेल तर 12 घ्या. म्हणजे आपल्याला फक्त वर्ग आणि वर्गमूळ यावरून ते उत्तर आपल्याला शोधता येतं. आता आपल्याला इथे चौरसाची परिमिती 36 सेमी दिलेली आहे, तर त्याची बाजू आणि क्षेत्रफळ काढायचे. चौरसाची परिमिती आपल्याला इथे 36 दिलेली आहे, त्याची बाजू व क्षेत्रफळ काढायचे आहे. मग चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, म्हणजेच परिमिती आहे 36 बरोबर 4 गुणिले बाजू. मग बाजू बरोबर आपल्याला काय करायचं आहे की 36 आणि 4चा आपल्याला भागाकार करायचा. 36 भागिले 4 म्हणजे 9 आलं. मग आपलं बाजू किती मिळाली आपल्याला? 9. आता आपल्याला त्याचे क्षेत्रफळ काढायचं. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू. मग 9चा वर्ग किती आहे? 9 9 81. म्हणजे आपलं क्षेत्रफळ आपल्याला 81 मिळालं आणि बाजू 9 मिळाली. तर उलट सुलट कसलाही प्रश्न दिला असेल तर सूत्राचा वापर करून आपल्याला तो व्यवस्थितपणे सोडवता येतो. पुढील प्रश्न पाहू. आपला पुढील प्रश्न आहे की आयताची लांबी आपल्याला इथे 15 दिलेली आहे, म्हणजे L बरोबर 15 आणि रुंदी आपल्याला 10 दिलेली आहे, म्हणजे B बरोबर 10. तर इथे आपल्याला परिमिती आणि क्षेत्रफळ हे दोन्ही इथे शोधायचे आहे. मग आपण सर्वप्रथम आयताची परिमिती बरोबर 2 कंसात L अधिक B असं आपण सूत्र घेतलं. यानंतर 2 कंसात लांबी आहे 15 अधिक रुंदी आहे 10. मग 2 गुणिले 15 10 किती होती? 25 आणि 25 दुणे 50. तर हे 50 सेमी आपल्याला परिमिती मिळालेला आहे. आता आपण याचेच काय करायचे? आपल्याला क्षेत्रफळ काढायचे आहे. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर L गुणिले B हे झालं आपलं सूत्र. म्हणजेच 15 गुणिले 10, 15 10 150 सेमी आपलं काय झालेलं आहे? क्षेत्रफळ आलेलं आहे आणि 50 सेमी आपली परिमिती आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आयताची परिमिती आणि क्षेत्रफळ व चौरसाची परिमिती व चौरसाचं क्षेत्रफळ आपण या व्हिडिओमध्ये आज पाहिलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.